धनुरास मूळ नक्षत्राचे 4 चरण, पूर्वाषाढा नक्षत्राचे 4ही चरण आणि उत्तराषाढा नक्षत्राचा पहिला चरण याच्या संयोगाने धनुरास तयार होते. धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा आध्यात्मिकता, ज्ञान आणि प्रगती घेऊन येणारा आहे. गुरु हा तुमच्या राशीस्वामी असल्याने आत्मविश्वास व सकारात्मकता वाढणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कामातील अडथळे दूर होतील. करिअरच्या बाबतीत नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून नवीन संधी मिळतील. बढतीची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढणार असून परदेशी कंपन्यांशी संपर्क वाढवल्यामुळे या आठवड्यात त्याचा योग्य तो लाभ मिळेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. विशेषतः शिक्षण, कन्सल्टन्सी, प्रकाशन, पर्यटन, IT, धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित लोकांना या आठवड्यात विशेष यश मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करणे फायदेशीर ठरेल. आर्थिकदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना हा आठवडा हळूहळू प्रगतीपथावर नेणारा असून परदेशातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. पण आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्च होईल. विशेषतः प्रवासावर शेवटी आर्थिक समाधान मिळेल. कौटुंबिक जीवनात घरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. पतीपत्नींमध्ये प्रेम व सहकार्य वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. काहींना विवाहाची चर्चा देखील या आठवड्यात घडून येईल. आरोग्याच्या दृष्टीने एकूणच तब्येत ठीकठाक राहील. मात्र प्रवास करताना थकवा जाणवू शकतो. पाय व गुडघेदुखीवर विशेष लक्ष द्या. योग, ध्यान आणि सकाळी प्राणायाम केल्याने शरीर चांगले राहण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्कृष्ट असणार असून उच्च शिक्षण, परदेशात जाण्याचे प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना, संशोधन व धार्मिक विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात विशेष यश मिळेल. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा व केशरी. शुभवार आहे रविवार व गुरुवार. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी 21 पिवळ्या फुलांचा हार विष्णू मंदिरात अर्पण करा आणि ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करा.